नवीन वर्ष सुरू होत असतं. यावर्षी हे जे संवत्सर सुरू होत आहे या संवत्सराचं नाव आहे पराभव नाम संवत्सर शके 1948. तर त्याच्या सुरुवातीलाच मी सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो की तुम्हाला अध्यात्मामध्ये सर्वत्र जय प्राप्त हो. पराभव कधी तुमचा न हो हे तुम्हाला मी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो. जे जे शिष्य भक्त गुरुआज्ञा पाळतील त्यांना कधीही अपयश येणार नाही, पराभव पत्करावा लागणार नाही. हे ह्या पराभव नाव संवत्सराचं फलित असणार. तर सुरुवातीला तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. सजयती सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयती विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचं स्मरण केलं असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. गणपतीचे कुठलेही आपण काय आद्य दैवत आहे गणपतीचं आपण स्मरण करून त्याचं पुढं हे करायचं. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे जे कोण आहेत हे त्रिदेव आहेत की जे उत्पत्ती स्थिती आणि लय याची कारक आहे. हे सर्व जे तिघं आहेत ते कोणाच्या चरणामध्ये आहे? सद्गुरू. सद्गुरू तत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू म्हणतो. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वजतोरणे उभारावे. ध्वज आणि तोरणं उभारावे. ध्वज म्हणजेच गुढी आहे. गुढीचा अर्थ पाठीमागच्या वेळी मी सांगितलेला आहे. म्हणजे काय मंगल स्नान सगळ्यांना परत सांगायचं. गुढीचा अर्थ माहिती आहे का सगळ्यांना? कसं गुढीपाडवा आपण का साजरा करतो माहिती आहे का? त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ दिलेला आहे. त्यामध्ये त्याचा काही गुढीचा संबंध नाही. तुम्हाला हे आधी वाचून दाखवतो आणि नंतर त्याचा अर्थ सांगेल. मंगल स्नान करून म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने भूषित करून उत्साह करावा. उत्सव हा उत्साहाने केला पाहिजे. उत्साह द्विगुणित होण्यासाठी उत्सव असतो. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफळ श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन आईसाहेब जरा या म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होते. लक्ष्मीची संपत्ती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मला वाटलं तरी काय ते खोटं सांगतंय. मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून आता चिंच नाही रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. पंचागस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्टान्न भोजन घालावे. आज मिष्टान्न भोजन घालायचे. दारावरती कोण आपल्या इथे याचकाला त्याला सुद्धा जेवण द्यायचं. नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. हे नुसतं ऐकलं तरी वैभव अचल होतं. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी अमृत वाणी सुरस होते.
रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पंचधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख, दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होते. श्री सूर्यसिद्धांत मताने जगाच्या संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. पाठीमागच्या सत्संगामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सुद्धा कालमर्यादा आहे. कळलं का? ब्रह्माचं वर्ष हे 100 वर्ष आयुष्य आहे त्याचं. प्रत्येकी 50 वर्षे होऊन गेली, त्यापैकी प्रत्येक 50 वर्ष होऊन गेली, 50 वर्ष आहेत. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या 13 घटिका फळे 42 आणि ते 3 अक्षरे होऊन गेली आहेत. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. युग ना तेवढ्याच लांबीची एक रात्र असते. आपण याला 24 तास म्हणतो, दिवस आणि रात्र. तर त्याचे 4 युग आणि तेवढीच झाली 8 युग थोडक्यात झाली तर त्याची काळ एक दिवस. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक म्हणून 71 महायुगे होतात. 14 म्हणून त्याच्यामध्ये एका मनूमध्ये 71 महायुग होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. असे किती आहेत? याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेलेले आहेत. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर म्हणजे धर्मराज झालेला आहे. त्याचा शक 3044 वर्ष एवढा होता. दुसरा उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे झाला. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, होणार आहे, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशामध्ये धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक राहिलेली आहेत. या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल. खरीपातील पिके चांगली येतील.
म्हणजे जे काही कडधान्य असतील किंवा ज्वारी बाजरी हे जे आहे ते चांगल्या पद्धतीने येते. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. ह्याच्यावरती उपाय असा आहे की सर्वांनी आपापल्या घरामध्ये आडूळसा ठेवा. सर्दीचे वगैरे या गोष्टी साथी सर्दी वगैरे होतात, त्याच्यामुळे तुळशीचे पानं रोज 1-2 पानं खाल्ली पाहिजे. म्हणजे काय होतं की तुम्हाला आरोग्य उत्तम राहील. लोकांमधील भांडणे वाढतील, त्यामुळं योग्य तेवढंच बोला, अति बोलू नका. आणि सत्य बोलायला शिकलं पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. सत्य बोलताना पण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे की बरे सत्य बोला येतात. एखाद्या माणसाचा जीव जाणार असेल तर तिथं सत्य बोलायची गरज नाही. झालं का? एखादा माणूस आजारी आहे, त्याला सांगायचं की तू जगशील बाबा चांगला. आपल्याला तुमच्या बोलण्यानं त्याला धीर येईल, कळलं का? आणि त्याला जगण्याची उर्मी निर्माण होईल. नेहमी बरे सत्य बोला, ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या बोला. इतरांना बरं वाटलं पाहिजे असं सत्य बोलावं, नाहीतर आपलं बोलू नये सत्य, शांत राहावं. राजा आणि फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेधाधिपतीचे फल, बिहार व जबलपूर बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फल गुजरातमध्ये धान्य भरपूर केले जातात. आर्द्र प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. म्हणजे तुम्हाला नागपूरचा पुढचा भाग जो आहे मध्य प्रदेशमध्ये तिकडे भरपूर पद्धतीने भरपूर वर्षा होईल. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश, राजस्थान या विभागात. अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशामध्ये. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. निरशेषाचे फल दिल्ली व पंजाब उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्यामुळे पाऊस चांगला पडेल आणि धान्य व फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेधाधिपत चंद्र असल्यामुळे पाणी विपुलता मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळेल. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोखंड महाग होते. रब्बीचा स्वामी बुध असल्यामुळे गहू, मूग, ऊस, भात व दूध उत्ते मुबलक होईल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश असल्यामुळे निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवार 22 जून 2026 रोजी 12:26 सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ आहे. पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध उत्ते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 अडीच म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या दिवशी म्हणजे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इथे संवत्सर फलम संपूर्ण श्री गजानन
गजाननार्पणमस्तु. शुभम भवन्तु, शुभम भवन्तु, शुभम भवन्तु आहे. तर हे पराभव नाम संवत्सर आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण कशाचा पराभव केला पाहिजे? षड्रिपूंचा पराभव केला. कोणकोणती षड्रिपू आहे? काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर. हे जे षड्रिपू आहे हे काय करतात? आपल्याला अध्यात्मामध्ये आपली अधोन्नती होते. याच्यामुळे आपल्याला गरिबी प्राप्त होते. सगळे अवगुण असल्यावर तुमच्याकडे लक्ष्मी येणार नाही. नाती संबंध तोडतो. म्हणून हे सगळे अवगुण जे आहे ते आपल्यापासून दूर व्हावे म्हणून काय केलं पाहिजे? सद्गुणांची जोपासना केली पाहिजे. सद्गुणांची जोपासना केली की काय होणार आहे? आरोग्य उत्तम राहणार आहे. कलह बंद झाले की माणसाचं आरोग्य उत्तम राहील. घरामध्ये सुखशांती लाभेल. तर काय असेल, काही लोक जन्मापासून दुर्गुणी असतात. त्यांचं दुर्गुण त्यांना सद्गुण वाटायला लागतं. दुर्गुणांची जोपासना होऊ नये त्यासाठी सद्गुणांचा अंगीकार करावा लागतो. सद्गुण आपोआप येत नाही, लक्षात ठेवा. सद्गुण येण्यासाठी काय करावं लागतं? कष्ट करावं लागतं. सतत जागृत असावं लागतं. बेगर्स आर ऑलवेज बेगर्स. वाई? बिकॉज दे नेवर लूज देअर बॅड वर्क. हे सगळे अध्यात्माचे बेगर्स आहेत. का असं होतं की बॅड वर्चूज जे आहे अवगुण हे त्यागावे लागतात. अवगुण जोपर्यंत तुम्ही त्यागत नाही, त्याला मारत नाही तुम्ही, तोपर्यंत सद्गुण तुमच्यामध्ये येणार नाही. आणि सद्गुण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुख, शांती, समाधान प्राप्त होणार नाही, लक्ष्मी प्राप्त होणार नाही. ज्या घरामध्ये शांती आहे, समाधान आहे, त्या ठिकाणीच लक्ष्मीचं वास असतं. म्हणून या पराभव नाम संवत्सरामध्ये सर्वात महत्त्वाचं काय केलं पाहिजे? तर आपल्या षड्रिपूंचा काय केला पाहिजे? पराभव केला पाहिजे. आणि आजच्या दिवशी आपण हा संकल्प केला पाहिजे की आजपासून, या क्षणापासून आपण काय करू? सगळे अवगुण काय करू? त्याग. अशा पद्धतीने संकल्प करूया. खऱ्या अर्थानं हे संवत्सर जे आहे त्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्य सर्वांना प्राप्त हो. लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावरती सदैव राहो. लक्ष्मी कृपा तुमच्यावरती सदैव राहो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? गुरूंचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती सदैव राहो. असं मी तुम्हाला यावेळी शुभाशीर्वाद देतो. गुरुकृपा असल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. गुरुची कृपा एवढ्यासाठीच पाहिजे की जीवनामध्ये आपल्याला पराभव पत्करता येऊ नये, लावू नये. आपल्याला मरण यशाचे जर त्या योगे देश धर्मवान असं मरण माणसाला आलं पाहिजे. तिला म्हणजे सर्व जगायची नाही. तुम्ही सगळे सामर्थ्याची लोक आहात. चालेल का? सगळे सामर्थ्याचे लोक आहात. आणि त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? प्रत्येकानं आपलं सामर्थ्य ओळखलं पाहिजे. या पराभव नाम संवत्सरामध्ये सगळे जे आहे त्याला स्वतःचं सामर्थ्य जाणता आलं पाहिजे. त्यासाठी साधना केली. जे साधन दिले आहे ते साधन तुम्ही सगळ्यांनी करा. आणि साधन करताना काय केलं पाहिजे? आचरण शुद्धता पाहिजे. आचरण शुद्धता नसेल तर मन तुमचं शुद्ध राहणार नाही. मन शुद्ध नसेल तर त्याच्यामध्ये ते परमतत्व जे आहे, पवित्र तत्व, शुद्ध तत्व हे वास करणार. म्हणून आचरणाला फार महत्त्व आहे. आचार हा परमो धर्म. आज आपण धर्मध्वजाचं पूजन केलेलं आहे, धर्मध्वजवरती चढवलेलं आहे. तर धर्मध्वज म्हणजे काय? आचार हा परमो धर्म. धर्म काय? आचरण आहे. सदाचरण म्हणजे धर्म आहे. हे रूल्स आहेत. अध्यात्मामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर रूल्सचं फार महत्त्व आहे. हे जर रूल्स तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला सुट्टीसाठी तुम्ही काय करता? प्रगती करून घेता. पण आम्ही नेहमी उलटच करणार सांगितलं. असं जर असेल तर त्याची प्रगती उलटीच होणार. प्रगती होणार त्याची, पण कशी होणार?
उलटी होणार. ऊर्ध्व गतीने जायच्या ऐवजी कसं म्हणालो अधोगतीने पुढे जाणार. दोन्ही बाजूला प्रगती आहे. आपल्याला कोणती प्रगती हवी आहे? ऊर्ध्व बाजूची पाहिजे, चालेल का? आणि ऊर्ध्व बाजूची प्रगतीसाठी काय केलं पाहिजे? सदाचरण केलं पाहिजे. सदाचरण जर केलं नाही, पापाचरण जर आपण केलं तर काय होणार आहे? अधोगती होणार आहे. दोन्हीकडे गती मिळणार आहे. आपल्याला गती कुठं पाहिजे? ऊर्ध्वगत दिशेनं पाहिजे. आपल्याला ते तत्व जे आहे ते आकळायचं आहे, त्याला पकडायचं आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण ऊर्ध्वगतीनं जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज या पराभव नाव संवत्सराची सुरुवात होत आहे. या वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे? अध्यात्मामध्ये आपण ऊर्ध्वगतीनं असलेली प्रगती करू. यासाठी रोजच्या रोजची साधना जी आहे, साधना ही काय रोज करण्याची गोष्ट आहे. हे व्रत आहे, लक्षात ठेवा. साधना ही जी आहे त्याची साधना रोज करण्याचं व्रत आहे. एक दिवस केली आणि मी म्हणजे आता नाही, आता मला भरपूर झाले, आता काय मला गरज नाही करायची, करणार आहे. दररोज केले पाहिजे. जसं आपल्याला शरीराला काय लागतं? अन्न लागतं. त्यासाठी लागतं शरीर टिकवण्यासाठी अन्न लागतं की नाही? शरीर आपलं सुदृढ पाहिजे, हे की त्याच्यात चैतन्य राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला अन्न लागतं. तसं आत्म्याची जी भूक आहे ती काय आहे? साधना आहे. जी भक्ती जी आहे ती आत्म्याची भूक आहे, लक्षात ठेवा. शरीराची भूक हे अन्न आहे, तसं आत्म्याची भूक काय आहे? साधना आहे केलेली किंवा भक्तीने जर साधना केली तर खऱ्या अर्थानं काय होईल? तो सुदृढ होईल आत्मा. त्याला आत्मोन्नती म्हणतात. जोपर्यंत तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही, सामर्थ्य येत नाही, काय येत नाही, तो आत्मा जो आहे त्याला दुर्बळ राहतो. त्या आत्म्याची साधना आपण केली, त्याच्यासाठी साधना केली. म्हणजे ती केल्यानंतर काय होणार आहे? आत्मा तुमचा सबळ होणार आणि तुमच्यातली ताकद ती केली तुम्हाला तिचं सामर्थ्य करणार आहे. म्हणून आज सुरुवातीलाच या पराभवनाम संवत्सरामध्ये एक संकल्प केला पाहिजे. आज रामाचं नवरात्र सुद्धा सुरू होते. राम, राम म्हणजे कोण आहे? राम हे बीज आहे. आपला अंतरात्मा जो आहे त्याचं बीज काय असेल? हा. कोणतं बीज आहे? हा. ते बीज आहे, हे प्रज्वलित झालं पाहिजे. प्रज्वलित म्हणजे काय? ही जी दीप्ती आहे हे तुम्हाला काय झाली पाहिजे? समजली पाहिजे, दिसली पाहिजे. म्हणजेच त्याचं दर्शन व्हायला पाहिजे. त्याचं दर्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण आपलं सामर्थ्य ओळखू. अन्यथा काय की नुसतं आम्हाला वाटतं आम्ही बलवान आहोत, पुष्ट आहोत, खाऊन पण पुष्ट होऊन उपयोग आहे का? त्याच्यामुळं काय होणार? शरीर तुमचं व्यवस्थित राहील, पण आत्मा जर तुमचा बलवान असेल तर आत्म्यानं काय होतं? मन आणि शरीर दोन्ही बलवान राहतात आणि अध्यात्मामध्ये बदल. म्हणून आजच्या दिवसापासून प्रत्येकाने संकल्प करावा. हे रामनवरात्र सुरू होते. आपल्या सद्गुरूंचं नाव काय आहे? रामचंद्र. तो कोण होता? रामचंद्र. त्याचंही नाव रामचंद्रच आहे. सद्गुरूंचं नाव कुठलं आहे? ते कोण आहेत? प्रभू राम आहे. ते कोण आहे? प्रभू राम आहे. लक्षात ठेवा, हे काही नाही, चालेल का? त्यामुळे महाराजांचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते श्री रामचंद्राय, याचा जास्तीत जास्त हे नवरात्र संपेपर्यंत जप करावं. हे नवरात्र कधी संपते आपलं? श्रीरामनवमीला संपते. त्या दिवशी आपल्या सद्गुरूंचा जन्मोत्सव सुद्धा आहे. रामदास स्वामीचा जन्मोत्सव आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी संकल्प करा, जास्तीत जास्त महाराजांच्या नावाचा आपण जप करू. गुरुची कृपा झाली ना की गुरुची कृपा काय अर्थी ओळ आहे? गुरुची कृपा आहे ज्यावर सदैव मार्ग त्याला. गुरुची कृपा झाली की त्याला सगळे मार्ग सुचवले जातात. आणि ज्या ज्या ठिकाणी मनदाय त्या त्या ठिकाणी निजरूप जिथं जिथं आपण पाहू आपलं मन जाईल त्या ठिकाणी काय समजायचं? सद्गुरूंचे चरण आहेत, निजरूप त्याचं तिथं आहे ते आपण समजायचं. त्याप्रमाणे ज्याला काय म्हणतात? आत्मानुसंधान. ते राहिलं पाहिजे. यावेळेला हे अनुसंधान राहील. आणि हे अनुसंधान जे आहे हे कसं राहिलं पाहिजे? कंटिन्युअस राहिलं पाहिजे. 24/7 काय तुम्ही महिने जेवढं काम करता ते कंटिन्यू त्याचं राहिलं पाहिजे.
असं राहिल्यानंतर काय त्यामध्येच आहे. गुरु कुठे आहे? आपल्यामध्येच आहे. ते आपल्याला गुरु आहेत का? त्याची जाणीव आपल्याला आणि आपलं सामर्थ्य स्वतः उद्धरलं पाहिजे आणि इतरांना उद्धरलं पाहिजे. हा एक संकल्प करणं फार गरजेचं आहे. मी उद्धरलो, मला गुरु मिळाला, एक उद्धरलो होता. ठीक आहे, इतरांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आपल्या घरातले लोक आहेत, महाराजांनी दीक्षा दिली, सांगितलं की तुमचा कुलस्वामी सुद्धा इथंच आहे. ठीक आहे, सांगितलं की तुमचा कुलस्वामी इथं आहे म्हणजे कुठं आलं पाहिजे? ठीक आहे. मग याचा अर्थ काय आहे? सर्व तत्व जे आहे ते गुरु चरणाशी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं सद्गुरू हाच कुल आहे. गुरुकुल वेगळा कुठला नाही, कुलस्वामी वेगळा कुठला नाही, सगळं इथंच आहे. त्यामुळे इथली साधना केली, त्याच्याशी अनुसंधान टिकलं म्हणजे सगळं सर्वस्व प्राप्त झालेलं आहे. गुरु कृपा झाली की सगळी दैवत कृपा करतात. गुरुची आवकृपा झाली तर काय होतं? दैवत कितीही प्रसन्न जरी झाले तरी सुद्धा त्यांना काय देता येणार नाही. गुरुकृपा ही फार महत्त्वाची. तर या पराभव नाम संवत्सराच्या सुरुवातीला सर्वांना मी शुभेच्छा देतो की तुमच्या सर्वांवरती गुरुकृपा अखंड राहो. जय जय